श्री स्वामी समर्थ। आजची आपली कथा आहे अनपेक्षित विवाह। संजना, श्रुती दिसत नाहीये अजून, तिला मेहंदी लावायचं काय झालं? आईचा आवाज चढलेला होता। लग्नाचं घर, पाहुणे गाठी आणि त्यात मुलगी वेळेवर तयार नाही, यामुळे आई तणावात होती। संजना धावत वरच्या मजल्यावर गेली। दरवाजा बंद होता। तिने आवाज दिला, ताई, आई बोलावते, मेहंदीवाली आलेली आहे। पलीकडून काहीच प्रतिसाद नव्हता। दरवाजा हळूच ढकलला। आत कुणीच नव्हतं। संजना घाबरली। कपाट उघडं होतं। कपडे कपाटात दिसत नव्हते। टेबलवर एक नोट दिसली, माफ करा, पण मी हे लग्न करू शकत नाही। माझं रोहितवर प्रेम आहे। मी त्याच्याकडे जात आहे। कृपया मला शोधू नका। श्रुती आणि संजना पुण्यातल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या दोन बहिणी। श्रुती मोठी, हुशार, देखणी आणि थोडीशी हट्टी। संजना लहान पण खूप समजूतदार। आई वडिलांनी श्रुतीसाठी स्थळं बघायला सुरुवात केली होती। तिचं लग्नाचं वय होत आलं होतं। एक प्रसिद्ध वकिलाच्या मुलाचं स्थळ आलं, माधव साने। आई वडिलांना पसंत पडलं। श्रुतीने सुरुवातीला विरोध केला नाही, पण मनात काहीतरी दडपलेलं होतं। ती एका कंपनीत काम करत होती आणि तिथेच रोहित नावाच्या सहकार्याशी तिचं प्रेम जडलं होतं, पण त्याचा पगार कमी होता, घरच्यांना पसंत पडला नसता आणि तो अजून स्थिर नव्हता। श्रुतीला घरच्या निर्णयाला थेट विरोध करता आला नाही, पण तिच्या मनात रोहितच होता। माधव नीटनेटका, शांत स्वभावाचा, हुशार वकील। पहिल्या भेटीतच त्याने नम्रपणे बोलून घरच्यांची मने जिंकली। त्याच्या डोळ्यात आत्मविश्वास होता, पण गर्व नव्हता। श्रुतीने त्याच्याशी औपचारिकपणे गप्पा मारल्या। तो तिच्यासमोर असूनही मनात कुणी दुसराच होता। माधवला तिच्या डोळ्यातला हताशपणा जाणवला, पण त्याने दुर्लक्ष केलं। पुढच्या आठवड्यातच लग्न ठरलं। संजना ही श्रुतीच्या नेहमी सावलीत राहणारी पण अंतर्मुख मुलगी होती। ती बहिणीचं मन ओळखायची। रोहितबद्दल तिला कल्पना होती। एका दिवशी संजनाने विचारलं, ताई, तू खरंच माधवजींना लग्न करायला तयार आहेस? श्रुती थोडा वेळ गप्प राहिली, मग ओझरते हसून म्हणाली, आईबाबांना वाटतं तेच बरोबर असेल आणि तू काही बोलू नकोस घरात। संजना समजली, पण ती खूप अस्वस्थ झाली। घरात सनई चौघडे सुरू झाले। पाहुणे येऊ लागले। श्रुतीच्या चेहऱ्यावर हसू होतं, पण डोळ्यात अस्वस्थतेचं सावट। संजना सगळ्या जबाबदाऱ्या निभावत होती। श्रुतीच्या खोलीत जात होती, तिला कपडे दाखवत होती, पण ताई तिला काहीशी हरवलेली भासत होती। संजना एकदा माधवशी बोलायला गेली। तो फोनवर होता। तिचं येणं पाहिल्यावर तो हसून म्हणाला, तुमच्या घरी नातं जुळवणं फारसं सहज होत नाही म्हणे, पण इथे सगळं पटापट झालं। संजना नकळत म्हणाली, कधी कधी पटापट गोष्टी होणं हे नशीब असतं, पण काही वेळा त्यामागे गोंधळही लपलेला असतो। माधव क्षणभर तिच्याकडे बघत गप्प झाला। त्याला काहीसं वेगळं जाणवलं। लग्नाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी 6:30 वाजता श्रुतीला मेहंदी लावण्यासाठी मेहंदीवाले आले, पण तिचा दरवाजाच बंद। मग संजना वर गेली आणि ती हादरली। टेबलवर ठेवलेली चिठ्ठी तिच्या हातात होती। संजना खाली आली। घाबरलेल्या हाताने आईला चिठ्ठी दिली। घरात एकच कोलाहल माजला। आई बेशुद्ध झाली। बाबा डोक्यावर हात ठेवून बसले। पाहुण्यांमध्ये कुजबूज सुरू झाली। माधवच्या घरच्यांना श्रुती पळून गेलेली बातमी समजली। माधवच्या आईवडिलांनी संताप व्यक्त केला। माधव स्वतः शांत होता। त्याने फक्त एकच वाक्य म्हटलं, मी काही तिच्यावर जबरदस्ती केलेली नव्हती, निर्णय तुमचा होता। त्या ताणलेल्या वातावरणात संजना पुढे आली। तिने माधवकडे पाहिलं आणि घरच्यांकडे बघून शांत स्वरात म्हटलं, जर घराचं मानाचं रक्षण करायचं असेल तर मी हा विवाह स्वीकारते। सगळे थक्क झाले। बाबांनी संजनाला अडवण्याचा प्रयत्न केला।
हे असं काही करून चालत नाही. तू अजून लहान आहेस. पण संजना म्हणाली, माझ्या ताईने जे केलं ते चुकीचं आहे, पण त्याचा अपमान माधवजींना सहन करावा लागतोय. जर माझं पाऊल या परिस्थितीत थोडंही सांभाळून ठेवू शकत असेल तर मला लग्न करायला हरकत नाही. माधव गप्प. एक वेगळीच भावना त्याच्या डोळ्यात चमकत होती. संजनाच्या धाडसाचं कौतुक की मनात उमटलेला नवसंशय. त्या दिवशी संजना आणि माधवचं लग्न झालं. साधेपणात, थोडं गोंधळात, पण सामाजिक रीतिरिवाज जपून. श्रुती नाहीशी झाली होती. तिच्या गोष्टीची नंतर चर्चाही झाली नाही. संजना नव्या घरात गेली. नवरी म्हणून नाही तर एक नवा ताण, नवं ओझं घेऊन. रांगोळी अजून तशीच होती. फुलांच्या माळा कोपऱ्यात पडल्या होत्या. लग्नानंतरच्या दुसऱ्या दिवशीही घरात तीच शांतता, तीच वेदना. श्रुतीच्या पळून जाण्याने निर्माण झालेली पोकळी संजना आणि माधवच्या नव्या नात्यातही उतरली होती. संजना सासरी आली होती. नववधू म्हणून नव्हे तर एक समारंभ वाचवलेली मुलगी म्हणून. तिला कुणी ओवाळलं नव्हतं, कुणी तिला गोंजारलं नव्हतं. ती एक संकटमोचक होती ज्यावर तात्पुरती पट्टी लावली गेली होती. माधव म्हणाला, घरात ये, एवढंच. संजना दर पावलागणिक एक अनोळखीपणाच्या काठावर चालत होती. खोलीत शिरल्यावर माधव तिच्यापासून दूर बसला, गप्प होता. त्याच्या डोळ्यात अजूनही श्रुतीचा ठसा होता. तुम्ही थकला असाल, पाणी घेऊन येते, संजनाने म्हटलं. नको, मी स्वतः घेईन. हे त्याचं पहिलं वाक्य. थंड, रुखरुखीत. सासूबाई रमाताई साने, एका प्रतिष्ठित वकिलाची पत्नी. त्यांच्याही अभिमानाला लागलेलं होतं. श्रुतीच्या कृत्यामुळे त्यांचा रोष संजनावर उतरला नव्हता, पण आपुलकीही उमटली नव्हती. आता जे झालं ते विसरून जा आणि घर नीट सांभाळ. उगाच फार भावना दाखवायच्या नाहीत. आपल्याकडं सुनबाई म्हणजे जबाबदारी, रमाताईंनी पहिल्याच दिवशी ठामपणे सांगितलं. संजना मान हलवत राहिली. रात्रीच्या जेवणाच्या टेबलावर माधवच्या वडिलांनी विचारलं, कामावर कधी रुजू होणार? लवकरच. जास्त सुट्टी घेणं शक्य नाही, माधव उत्तरला. संजना एकटीच ताटं वाढत होती, पाणी देत होती. माधवने तिच्याकडे एकदाही नीट पाहिलं नव्हतं. त्याला ही गोष्ट पचली नव्हती. जिच्यासोबत त्याचं लग्न ठरलं ती पळून गेली आणि तिची बहीण आता त्याच्या जोडीने बसलेली होती. संजना प्रत्येक वेळी त्याच्याशी काही बोलण्याचा प्रयत्न करायची, पण त्याच्या चेहऱ्यावरचा तटस्थपणा तिला बोलू देत नसे. तुम्हाला काही हवं आहे का? नाही, धन्यवाद. हा संवाद रोजचाच झाला होता. तोंडावरचे शब्द, मनाशी अंतर. एक दिवस माधवने अचानक फोन उघडला. तोच मोबाईल ज्यात श्रुतीचे काही फोटो सेव्ह केले होते. तो थोडा वेळ स्क्रीनकडे बघत राहिला. तेवढ्यात संजना खोलीत आली. तिने काही पाहिलं नाही, पण त्या क्षणाची थंडी तिच्यापर्यंत पोहोचली. ती काही बोलली नाही. शांतपणे कपाट उघडलं. त्यांचे कपडे व्यवस्थित करणं सुरू केलं. तुमचा माझ्यावर राग नाही ना? तिने विचारलं. माधव काही क्षण गप्प राहिला. मग म्हणाला, नाही, पण विश्वास ठेवायला वेळ लागतो. हे उत्तर तिला जखम करत गेलं, पण तिने मान डोलावली. प्रेम नाही, पण आदर मिळवण्यासाठी आस तिच्या मनात जागी होती. एका संध्याकाळी रमाताईने तिला घरातल्या देवासमोर दिवा लावायला सांगितलं. लग्नानंतरची पहिली शुक्रवार पूजा आहे. नवीन साडी नेस आणि देवीसमोर बस. संजनाने आनंदाने साडी नेसली. डोळे भरून आले. श्रुतीने नेसली होती ती साडी, जी आज तिच्या अंगावर होती. पूजेनंतर घरातल्या लोकांनी पहिल्यांदाच तिच्या डोक्यावर हात ठेवला. लहानसा औपचारिक आशीर्वाद. पण माधव मात्र अजूनही तिला नजरेला नजर देत नव्हता. रात्रीच्या जेवणानंतर दोघं बागेत बसले होते. हवेत गारवा होता. संजना हळूच म्हणाली, माझ्या आयुष्यात तुम्ही अनपेक्षितपणे आलात. मी सुद्धा तुमच्यासाठी
अचानक उभी राहिले, पण यात माझा कोणता स्वार्थ नव्हता. माधव थोडा वेळ गप्प राहिला, मग म्हणाला, माझं स्वप्न होतं श्रुतीबरोबर संसाराचं. मी तिच्यावर प्रेम करत होतो संजना. तिच्या मनाला हे माहीत होतं, पण प्रत्यक्ष ऐकणं वेगळं होतं. माहीत आहे, पण तुम्ही तिच्या स्वप्नात नव्हता. ती स्वतःच्या स्वप्नात इतकी बुडाली होती की बाकी काही तिला दिसलंच नाही. माधव पहिल्यांदा तिच्याकडे बघत होता. त्या नजरेत काहीसा आदर होता, काहीसं अपराधीपण. तुमच्यावर अन्याय झाला, तो म्हणाला. नाही, मी निवड केली होती आणि मी तिच्यावर राग धरू शकत नाही. ती माझी ताई आहे. पण माझं तुमच्याशी नातं मी बांधलंय. तुम्ही मान्य करा किंवा करू नका, मी हे नातं तुटू देणार नाही. ती शांत होती, पण तिच्या आवाजात जिद्द होती. दुसऱ्या दिवशी सकाळी श्रुतीबद्दल एक बातमी घरात येते. ती तिच्या प्रियकरासोबत राहायला गेली होती, पण तो काही दिवसातच तिला एकटी टाकून निघून गेला. ती सध्या एका महिला आश्रयगृहात आहे. आईचा चेहरा उतरला. रमाताई गप्प बसल्या. माधवने काहीच प्रतिक्रिया दिली नाही, पण संजना उठून फोन घेतला. ताईला भेटून येते, ती म्हणाली. रमाताईंनी थोडा विरोध केला, पण संजनाचं ठाम उत्तर होतं, ती माझी बहीण आहे. चुकली, पण माझी जबाबदारी आहे. शेवटी माधव तिला जा बोलतो. श्रुतीला भेटून संजना घरी परतली. चेहरा कोमेजलेला होता, पण त्याच रात्री माधवने तिला चहा करून दिला. तुला पाहून वाटतं की खरं धैर्य कशाला म्हणतात. मी चुकलो. मी तुला पर्याय मानत होतो, पण तू नात्याचं मर्म समजणारी स्त्री आहेस. संजना डोळे मिटून म्हणाली, मी तुमचं मन जिंकावं असं काही केलं नाही. फक्त हे नातं मोडू नये एवढीच इच्छा होती. श्रुती संजनाच्या घरी आली. मी परत आले आहे संजना. श्रुती दरवाजापाशी उभी होती. थकलेला चेहरा आणि डोळ्यात अपराधगंड. तिचा आवाज थरथरत होता. संजना क्षणभर तशीच पाहत राहिली. संजना पुढे आली. तिला घट्ट मिठीत घेतलं. ताई एवढेच शब्द बाहेर पडले. तिच्या डोळ्यात अश्रू भरून आले होते. या मिठीमध्ये राग नव्हता, उलट एक प्रकारचा विसावा होता की ती परत आलीये, जरी धोका खाऊन आलेली असली तरी. रमाताईंनी दाराच्या कोपऱ्यातून पाहिलं. चेहऱ्यावर कठोरता होती. आता परत आली म्हणजे काय? मनात आलं ते करून. माधव बाहेरच उभा होता. त्याने श्रुतीकडे एक कटाक्ष टाकला. ती त्याच्याकडे पाहून लगेच मान खाली घालते. श्रुती संजनाला म्हणते, बाबांनी मला घरात येऊ दिलं नाही. ते माझ्यावर खूप रागवले. आई माझ्याशी बोलली नाही. मला राहण्यासाठी घर नव्हते, म्हणून मी तुझ्याकडे आले. संजनाने तिला मिठी मारली व म्हणाली, तू काही दिवसांसाठी राहू शकतेस येथे. रमाताई विरोध करत होत्या, पण माधवने परवानगी दिल्यावर त्या गप्प बसल्या. त्या रात्री संजना आणि श्रुती एकाच खोलीत झोपल्या. श्रुती गप्प बसून होती. खिडकीबाहेर पाहत म्हणाली, मी खूप चुकले ग संजना. प्रेमात वगैरे काही नव्हतं, फक्त हट्ट होता. रोहितला मी ओळखलंच नव्हतं. संजना तिच्या केसातून हात फिरवत म्हणाली, तू स्वतःचं आयुष्य मोडलंस ताई, पण इतरांचंही. मी लग्न केलं ते घर वाचवण्यासाठी, पण आता ते नातं खरं वाटावं यासाठी रोज मी प्रयत्न करते. श्रुती चूप झाली. मग हळूच म्हणाली, माझं नातं संपलं, पण तू त्याच व्यक्तीशी लग्न करूनही इतकी शांत कशी राहतेस? संजना थोडा वेळ विचार करत म्हणाली, कारण मी नातं म्हणून स्वीकारले त्याला, प्रेम म्हणून नाही. कदाचित प्रेमही निर्माण होईल, पण त्याआधी त्यांचा भूतकाळ विसरू दे. दुसऱ्या दिवशी सकाळी संजना चहा करत होती. माधव आला. आज काही खास आहे का? तो सहज विचारतो. का? संजना हसते. आज पहिल्यांदा तू चहा फार चांगला केला आहेस, तो हलक्या आवाजात म्हणतो. दोघं एकमेकांकडे पाहून हसतात. पहिल्यांदाच ते हसू नातं वाटलं.
संजना मनात म्हणते. काही नाती अचानक जोडली जातात, पण त्यांना रोजच्या लहानशा गोष्टींनी अर्थ येतो. श्रुती आता घरात राहायला लागली, पण ती कुठं दिसली की रमाताई नाराज व्हायच्या. माधव मात्र तिच्याशी अत्यंत औपचारिक. तुम्हाला काही हवं असेल तर संजनाकडून मागा, मला यात बोलायचं नाही, हे वाक्य त्याने पहिल्याच दिवशी स्पष्ट केलं. श्रुती खूपच थांबलेली, शांत आणि आतल्या आत तुटलेली वाटत होती. ती संजनाच्या मागे मागे असायची. अन्नाला हात लावण्याआधी तिला विचारायची. अगदी घरातल्या कामातही मदतीसाठी पुढे यायची. पण रमाताईच्या मनात ती अजूनही पळून गेलेली होती. एका दिवशी संजनाने माधवला विचारलं, तुम्ही श्रुतीशी इतकं कठोर का बोलता? माधवने थोडा वेळ पाहिलं, मग म्हणाला, मी तिला माफ केलंय, पण विसरलेलो नाही. आणि आता माझं आयुष्य तुझ्यासोबत आहे. तुला स्वीकारायचं मी ठरवलं आहे. तुझं स्थान निश्चित आहे संजना. तिला क्षणभर विश्वास बसला नाही. तुम्ही खरंच मला स्वीकारलं आहे? हो. सुरुवात अडखळत झाली, पण आत्ता मी तुला एक जबाबदारी म्हणून नाही, एक साथीदार म्हणून पाहतो. संजना गप्प राहिली, डोळे पाणावले, पण ओठांवर एक समाधान होतं. श्रुती आता संजनाच्या आनंदासाठी मागे हटण्याचं ठरवते. ती एक दिवस संजना आणि माधव दोघांनाही सांगते, मी इथं राहणं आता अयोग्य आहे. संजना, तू फक्त माझी बहीण नाहीस, तू माझा अपराध माफ करून मला नव्याने जगण्याची संधी दिलीस. पण आता मला स्वतःला पुन्हा शोधायचं आहे. संजना रडत होती, पण ती थांबवत नाही. ताई, तू हे पाऊल माझ्यासाठी उचलत आहेस हे मला कळतं, पण आता स्वतःसाठी जग, नवा मार्ग शोध. माधवनेही फक्त एवढंच म्हटलं, तुझं चुकलेलं प्रेम तुला नाही, पण आम्हा दोघांना शिकवून गेलं आणि त्या अनुभवातून आम्ही आमचं नातं बांधतोय. श्रुती त्या दोघांकडे पाहून हसली. ते पहिलं खरं हास्य होतं आणि ती गेली. श्रुती गेल्यानंतर घरात शांतता आली होती, पण आता ती वेदनेची नव्हती तर संवेदनेची होती. रात्री माधव संजनाच्या हातात एक लहानशी डायरी ठेवतो. हे काही विशेष नाही, फक्त आजच्या दिवसाचं एक पान. तुला सांगायचं होतं, पण शब्द सापडले नव्हते. त्यात लिहिलं होतं, संजना, तू माझ्यासाठी अनपेक्षित होतीस, पण आज मी तुला आयुष्यभराची सोबत मानायला तयार आहे. श्रुती गेली, पण तुझं राहणं हे माझं नवं जग आहे. संजना हळूच त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. त्या रात्री दोघांमधलं अंतर पहिल्यांदा संपलेलं असतं. ते एकमेकांचे साथीदार झाले होते. ते खूप आनंदी होते. एके दिवशी संजना बाजारातून परत येत असताना गल्लीतील एका बाईचं वाक्य तिला खूप खोलवर टोचून गेलं. ती कुणाशी बोलत होती हे स्पष्ट नव्हतं, पण शब्द मात्र स्पष्ट होते. जी पळून गेली तिच्याऐवजी दुसरीला लग्न करायला लावलं. काय बिनधास्त पद्धत आहे. संजना शांत होती, पण तिच्या मनात आतून काहीतरी बर्फासारखं वितळायला लागलं होतं. तिने डोकं झुकवलं आणि पावलं उचलली. तिचा आत्मविश्वास डळमळत नव्हता, पण त्यावर धूळ बसवण्याचा प्रयत्न होत होता. संजना घरी आली तर रमाताई टीव्ही बघत बसल्या होत्या. तिचा चेहरा पाहून त्या म्हणाल्या, काय झालं? कोणी काही बोललं का? जाऊ नकोस म्हणाले होते मी. संजना काहीच बोलली नाही, पण त्या म्हणाल्या, तुला ऐकायचंच असेल तर आम्हीच काय कमी आहोत? आम्ही आधी बोलत होतो सुरुवातीला, आता मलाच वाईट वाटतंय. संजना त्यांच्याकडे पाहत म्हणाली, माझं नशीब नव्हतं आई, पण तुमचा तिरस्कार नको होता, तरीही मी राहिले. त्या काही क्षण गप्प राहिल्या, मग म्हणाल्या, मी चुकीच्या पद्धतीने विचार केला, पण आता एक सांगते, तू खरंच सून नाही, मुलगी झाली आहेस. त्या बोलल्या, पण शब्दाइतकंच त्यांच्या डोळ्यातल्या पाण्याने संजना पिळून निघाली.
त्या रात्री माधव लवकरच घरी आला. चहाचा कप घेत तो संजनासमोर बसला. लोक काहीही बोलतील, त्या प्रत्येक नजराला उत्तर द्यायला थांबलो तर आपलं आयुष्य उभं कसं राहील? आपण एकमेकांसाठी जे आहोत ते महत्त्वाचं. संजना म्हणाली, मला फक्त एवढं वाटतं की हे नातं मी एकटीने ओढते. माधव तिच्या डोळ्यात बघत म्हणाला, नाही, आता मी सोबत आहे आणि समाजाला ज्या नजरेतून तुला पाहायचं आहे ती नजर आपण दोघं मिळून बदलू. संजना पाहत राहिली. त्याचा आवाज थोडा हळवा होता पण स्पष्ट. दुसऱ्या दिवशी घरात एक जुना पाहुणा आला. माधवचा लहानपणीचा शिक्षक आचार्य देशमुख. सगळे चहापाणी झाल्यावर ते रमाताईंकडे वळले. माधवच्या लग्नात यायचं जमलं नाही, फार खेद आहे. रमाताई हलकसं हसल्या. ते म्हणाले, माझ्या माहितीनुसार संजना ही श्रुतीची बहीण ना? रमाताईंना गोंधळल्यासारखं वाटलं. मग थोडं सावध होऊन म्हणाल्या, हो, पण संजना माझ्यासाठी त्याहून अधिक आहे. ती माझी सून नाही, माझी मुलगी बनली. ती हे घर सांभाळण्याचे 100% प्रयत्न करते. हे ऐकून आचार्य देशमुख हसले. तुम्ही हे बोलतात म्हणजे आश्चर्य वाटतंय, कारण गावात तर वेगळीच चर्चा आहे. रमाताई थोडं मागं वळून बघतात. संजना आतून पाणी आणत असते. ती बोलत नाही म्हणून समाज बोलतो, पण ती बोलायचं ठरवलं तर अनेकांना गप्प करेल. आचार्य म्हणाले, तुम्ही तिच्या मागे उभ्या राहा, बाकी गाव आपोआप मागे हटेल. त्या दिवशी रमाताईंच्या मनात पहिल्यांदाच एक असुरक्षिततेची नाही तर अभिमानाची भावना निर्माण झाली व त्या मनात म्हणाल्या, मी संजना सोबत आहे. एक दिवस संजना थोडीशी आजारी पडली. ताप, थकवा आणि अन्न नकोसं झालं. माधवचं लक्ष सतत तिच्याकडे होतं. रात्री संजना उठून बसली तेव्हा माधव तिच्या पायाशी झोपलेला दिसला. त्याच्या हातात पाण्याचं भांडं आणि ओल्या कपड्याची घडी होती. तू जागा आहेस? संजना हलक्या आवाजात म्हणाली. तुला ताप आहे आणि तुला झोप येत नव्हती, तर मलाही झोप येत नाही. संजना हलकसं हसली. तू माझ्यासाठी झोप हरवलीस? हो, कारण तू आता माझं घर आहेस. त्या रात्री दोघं एकमेकांकडे पाहत राहिले. बोलणं थोडंच होतं पण नातं खोल झालं होतं. संजना कपाट साफ करत असताना एक लिफाफा सापडला. त्यावर लिहिलं होतं, संजना, माझं शेवटचं पत्र. ती पटकन उघडते. श्रुतीचं अक्षर होतं. संजना, तू कधीही माझी सावली नव्हतीस. तू प्रकाश होतीस, पण मी तुला नेहमी झाकोळलं. मी पळाले पण तू थांबलीस. मी हरले पण तू जिंकलीस. माझं प्रेम माझ्या अहंकाराचं होतं, तुझं प्रेम तुझ्या धैर्याचं होतं. तुझं आणि माधवचं नातं सुखाचं राहावं म्हणून मी दूर राहूनही आशीर्वाद देईन. तू हसत राहा, माझ्या वाटेवरून नाही, तुझ्याच वाटेवरून. तुझी श्रुती. संजना हे पत्र वाचून डोळे पाणावले नाही, पण मनात एक शांती होती. त्या आठवड्यात गावातल्या एका महिला मेळाव्याचं आयोजन झालं होतं. ग्रामसेविकाकडून संजनाला आमंत्रण आलं तिची कहाणी सांगण्यासाठी. ती सुरुवातीला घाबरली, पण माधव म्हणाला, तू जे बोलशील ते खूप जणींना उमगेल. तू स्वतःसाठी उभी राहिलीस, आता इतरांसाठीही उभी राहा. ती स्टेजवर गेली. सर्वजणींनी तिच्याकडे पाहिलं. कोणाच्या नजरेत प्रश्न होते, कोणाच्या नजरेत कुतूहल. संजना म्हणाली, माझं लग्न अनपेक्षित होतं. मी कोणाचं स्वप्न नव्हते, पण मी माझं नातं असं उभं केलं की आता ते माझा अभिमान आहे. कोणीतरी नकार दिला म्हणून आयुष्य थांबत नाही. कधीकधी दुसऱ्याचं नाकारलेलं आयुष्य आपलं सर्वोत्तम नातं ठरतं. संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. माझं नातं निवडलेलं नव्हतं, पण मी त्याला संमतीने स्वीकारलं. आज तेच नातं माझ्या अस्तित्वाचा श्वास झालंय. संजना आज पुन्हा एकदा आरशात स्वतःकडे पाहत होती.
ओठांवर एक शांसक हसू, खांद्यावर साडीचा पदर, डोळ्यात धीर आणि हृदयात एक प्रश्न, हे खरंच माझं आयुष्य आहे का? त्या सकाळी माधव थोडा घाईघाईने घरातून निघाला. त्याचं लक्ष संजनाकडे नव्हतं आणि तीही शांत होती. पण निघतानाच त्याने दरवाजाजवळ थांबून हसत सांगितलं, संध्याकाळी लवकर येतो, एक सरप्राईज आहे. संजना हसून मान हलवते, पण मनात मात्र विचार सुरू. काय असेल सरप्राईज? संध्याकाळी माधव घरी आला तेव्हा हातात एक छोटी फाईल होती. हे बघ, तो म्हणाला. काय आहे? आपलं नाव एका विवाह सल्लागार मंडळात सुचवण्यात आलंय तुला. गावातल्या महिलांसाठी तुझ्या भाषणानंतर त्यांना वाटलं की तू प्रेरणा देशील. संजना अवाक झाली. माझं नाव? मला काय कळतं एवढं? माधवने डोकं हलवलं. तू काय शिकलीस हे महत्त्वाचं नाही, तू काय जगलीस ते कळलंय सगळ्यांना. त्याने तिच्या डोळ्यात बघितलं आणि मला वाटतं आता आपलं नातं केवळ कागदावरचं नाही तर मनामनाचं झालंय. रमाताई संजनाशी हळूहळू बोलत होत्या, पण त्या दिवशी त्यांनी संजनाला ओढून आपल्या शेजारी बसवलं. संजना, तू आम्हाला जेव्हा सून म्हणून आलीस तेव्हा आम्ही तुला वाईट वागवलं, पण आता मला वाटतं मी चूक होते. रमाताईंनी तिचा हात हातात घेतला. त्या महिन्यात संजना थकलेली दिसत होती. चक्कर येणे, अन्न नकोसं होणं. माधव एक दिवस म्हणाला, डॉक्टरकडे जाऊया का? तिने मान डोलावली. तपासणीनंतर डॉक्टर म्हणाले, तुम्ही आई होणार आहात. संजना काही क्षण गप्प, मग डोळ्यात पाणी. माधवही स्तब्ध. मग त्याने तिचा हात धरला. संजना, आपलं आयुष्य खरंच आता सुरू होतंय. हे बाळ, हे आपलं स्वतःचं नातं आहे. संजना म्हणाली, माझ्या आयुष्यात जे काही अनपेक्षित घडलं ते कदाचित ह्याचसाठी होतं. जे मी कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं ते मला आत्ता मिळतंय. एके दिवशी श्रुती संजनाला भेटायला आली. संजना पुढे गेली. एक क्षण पाहिलं, मग हसून म्हणाली, तुझं स्वागत आहे आणि आता तू मावशी होणार आहेस. श्रुती डोळ्यात पाणी घेऊन म्हणाली, माझं आयुष्य तिथेच थांबलंय, पण तुझं चालू आहे. तू जिंकलीस संजना, तुझं खूप खूप अभिनंदन. माधव शांत उभा होता. मग म्हणाला, कधी कधी नियती आपल्यासाठी योग्य ठिकाण ठरवत असते, आपणच ते ओळखायला उशीर करतो. श्रुती डोकं झुकून निघून गेली. संजना आणि माधव आता एका वेगळ्या नात्यात होते. प्रेम, सहवास आणि विश्वास. एका रात्री संजना बाळाच्या हालचाली जाणवत असताना माधव तिच्या पाठीशी उभा होता. तो म्हणाला, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो संजना. संजना म्हणाली, माधव, मीही तुमच्यावर खूप प्रेम करते. माधव म्हणाला, माझ्या आयुष्यात जेवढं सुंदर काही घडलं ते तुझ्यामुळेच. तू अनपेक्षित होतीस, पण तूच सगळ्यात योग्य ठरलीस. संजना त्याला बिलगली. दोघं शांत पण हृदयपूर्ण. 9 महिने उलटले. संजना रुग्णालयात होती. माधव तिच्या हातात हात घट्ट पकडून होता. 2 तासांनी डॉक्टर बाहेर आले. मुलगी झाली. आई बाळ दोघी ठणठणीत आहेत. संपूर्ण घरात आनंदाचं वातावरण होतं. रमाताईंनी सर्व बायका जमवल्या. संजना सून नाही, माझ्या घराची लक्ष्मी आहे. ती नातं जपते, ती घर सांभाळते आणि आता ती आई झालीये. तिने माझ्या घराचा वंश वाढवला आहे. हे घर तिचंच आहे. माधव बाळाला घेऊन संजनाच्या शेजारी बसला. हिचं नाव काय ठेवूया? संजना हसून म्हणाली, स्वरा, कारण ती आपल्या आयुष्याची सुंदर सुरावट आहे. संजना आणि माधवच्या आयुष्यात आता नात्याची वीण अधिक घट्ट झाली होती. लोकांच्या नजरा आता आदराच्या होत्या आणि त्यांच्या दोघांचं प्रेम अनपेक्षितपणे उमललेलं पण पूर्णतेकडे नेणारं होतं. संजना म्हणाली, आपला अनपेक्षित विवाह होता, पण तो आता हृदयातून स्वीकारलेला आहे. नातं
निवडलेलं नसतानाही जर त्यात प्रेम रुजवलं तर ते नातं आयुष्याचा सर्वात सुंदर अध्याय बनतं. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.